नमस्कार. रोखोक मला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. कोल्हापूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर की अंबाबाईचं या वादानं आता गंभीर वळण घेतलंय. याच विषयावर सातत्यानं लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर सुभाष देसाई यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याआधी आमच्या 3 गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वतःचं नाव लिहून घेण्याचा अट्टहास सोडा असा थेट इशारा या निनावी पत्रात देण्यात आला. याआधी 20 ऑगस्ट 2013ला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात तर 16 फेब्रुवारी 2015ला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पानसरे हत्या प्रकरणी समीर गायकवाड नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दाभोळकरांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत. कर्नाटकातल्या कलबुर्गीच्या हत्येचे धागेदोरे सापडलेले नाहीत. नेमका हाच संदर्भ या निनावी पत्रात देण्यात आल्यानं धमकीचं गांभीर्य खूप वाढलेलं आहे. डॉक्टर सुभाष देसाई यांच्याकडे विविध साप्ताहिक आणि वृत्तपत्रांमध्ये काम करण्याचा 40 वर्षांचा पत्रकारितेचा दांडगा अनुभव आहे. धर्मशास्त्रावर आधारित सर्व धर्माची चिकित्सा करणारी जवळपास 50हून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. धर्म आणि विज्ञान या विषयावर त्यांनी डॉक्टरेट देखील. कारण महालक्ष्मी की अंबाबाई या वादात त्यांनी स्त्री पूजकांच्या व्यसनाधीनतेवर केलेली टीका आणि पुराणावर विश्वास ठेवू नका असं आवाहन यामुळे धमकी गेल्या का? पूजा आणि त्याच्या पुजाऱ्यांच्या व्यसनाधीनतेचे काय पुरावे आहेत त्यांच्याकडे? धर्माची चिकित्सा करा असा सल्ला देसाई का बरं देत आहेत? सनातन धर्माच्या विरोधात त्यांनी नेमकं काय लिखाण केलंय की जे टोचतंय? धमकीनंतर त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय का? या आधीच्या 3 हत्यांशी या धमकी पत्राचा काही संबंध आहे का? आणि कायद्याचे हात गुन्हेगारांपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून हे घडतंय का? पोलीस चौकशी सुरू असताना पोलिसांच्या देखत धमक्यांचे फोन येतात. एवढी राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळले. काळजी घ्या, मॉर्निंग वॉकला जाऊ नका, हितचिंतक म्हणून सल्ला देतोय. ही धमक्यांची मोडस ऑपरेंडी कोणाची आहे? या धमकी मागे नेमकं कोण आहे? या पत्रात मांडलेली भूमिका आणि सनातन संस्थेची भूमिका यात काही फरक आहे की साम्य? नेमकी चौथी गोळी कोणाला झाडायची आहे आणि गोळ्यांची दहशत ही कधी थांबणार? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. चौथ्या गोळीची दहशत. चौथ्या गोळीची दहशत. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. 20 ऑगस्ट 2013 पहिल्या गोळीवर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं नाव. 16 फेब्रुवारी 2015 दुसऱ्या गोळीवर कॉम्रेड गोविंद पानसरेंचं नाव. 31 ऑगस्ट 2015 तिसऱ्या गोळीवर एम कलबुर्गींचं नाव. आता चौथ्या गोळीवर नाव कुणाचंही असू शकतं. भारत पाटणकर किंवा डॉक्टर सुभाष देसाई यांचंही. कारण हे निनावी पत्र. सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करू नका. आमच्या 3 गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वतःचं नाव लिहून घेण्याचा अट्टहास सोडा. धर्मपरंपरेचे चिकित्सक अभ्यासू पत्रकार डॉक्टर सुभाष देसाईंना एका हितचिंतकानं निनावी पत्राद्वारे दिलेली ही धमकी. महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती शिवपत्नी आहे, विष्णुपत्नी नाही असं तुमचं जे म्हणणं आहे ते तुमच्या पुरतच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल, पण असलं प्रबोधन करणाऱ्यांचा शेवट कोल्हापुरात कसा झालाय हे सांगायला नको. अशा शब्दात कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येकडं धमकी देणाऱ्यानं लक्ष वेधलंय. मी असं म्हणतो की मी प्रदीप देशपांडे जिल्हा अधीक्षक त्यांना भेटलो. त्यांनी आपली यंत्रणा ह्याच्यामागं पत्रानंतर लागलेली आहे. त्यांच्या पद्धतीने ते शोध घेतात असं मला वाटतं. त्यांनी मला शॅडो प्रोटेक्शन दिलेलं आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून चौकशीचे आदेश देण्यात आले. याआधी सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकरांना देखील असंच धमकावण्यात आलं होतं. दरम्यान या धमक्यांमागं धर्मवेड्या सनातनी लोकांचा हात असल्याची टीका सत्यशोधक समाजाच्या परिषदेत करण्यात आली. आपल्यापेक्षा वेगळा विचार व्यक्त करणाऱ्या लोकांना तुम्हाला संपवलं जाईल, तुमचा पानसरे केला जाईल, दाभोळकर केला जाईल, अशा धमक्या येतात. आणि गृहमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते काय करतायत असा प्रश्न मनामध्ये येतो की शासनाची काही पकड आहे का नाही या प्रवृत्तींच्या वरती, की कोणीही उठावं आणि आपल्या विरोधी मत व्यक्त केलं म्हणून त्यांना अशी धमकी द्यावी. तर हे लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय हानिकारक वास्तव आहे.
खरं तर विचारांना घाबरणारी ही माणसं आहेत, कारण त्यांना माहीत आहे की विचारच माणसं बदलवू शकतात. परिवर्तन जे आणायचे ते विचारच करू शकतात. तत्वज्ञान हे परिवर्तन करते, याला हे घाबरतायत. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात हे 3 हत्या घडवून आणलेल्या आहेत. आता जो विरोध होतोय तोही विरोध त्याच कारणासाठी होतो. 2.5 वर्ष उलटली तरी दाभोलकरांचे मारेकरी सापडलेले नाही. 1.25 वर्ष झालं तरी कॉम्रेड पानसरेंच्या खुन्यांचे धागेदोरे सापडत नाहीये. त्यामुळंच आता या धमक्यांकडे कानाडोळा करून भागणार नाही. एका पाठोपाठ एक खून पचत चालल्यानं असे धमकी बहाद्दर सोकावलेत की काय, असा गंभीर प्रश्न या निमित्तानं सर्वांनाच पडलाय. अहमदनगरहून निखिल चौकरसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. चौथ्या गोळीची दहशत या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला, तर त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत अभय वर्तक. अभय वर्तक हे सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत. अभयजी, आपले या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत वाय.सी. पवार, माजी IPS अधिकारी वाय.सी. पवार, डॉक्टर सुभाष देसाई, ज्यांना धमकी आलेली आहे असे ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुभाष देसाई, डॉक्टर सुभाष देसाई आपल्याबरोबर आहेत. आपल्याबरोबर डॉक्टर भरत पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष, आणि यापूर्वी ज्यांना अशा प्रकारच्या धमक्या आलेल्या होत्या ते डॉक्टर भरत पाटणकर आपल्याबरोबर आहेत. आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, ते देखील आपल्या बरोबर आहेत. या संपूर्ण प्रकरणाची, या संपूर्ण प्रश्नाची 2 भागात चर्चा आपल्याकडे होऊ शकते. त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, चौथी गोळी कोणाला झाडायची आहे. चौथी गोळी कुणाला झाडायची आहे. आपण थेट जाऊया सुभाष देसाई यांच्याकडे. सुभाष देसाई, तुम्हाला नेमकी काय धमकी आली ते पत्र संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आहे. सवाल असा आहे की तुम्ही पोलीस प्रोटेक्शन आज घेतलेलं आहे की नाही. हा कार्यक्रम चालू असताना करोडो मराठी माणसं हा कार्यक्रम बघतायत. तुम्ही पोलिसांचं प्रोटेक्शन घेतलंय की नाही. मी पोलिसांचं प्रोटेक्शन नाकारलेलं आहे. त्याचं कारण असं की या अगोदरच्या ज्या केसेस आपण रेफर केल्या, नरेंद्र दाभोळकरांच्या बाबतीमध्ये, गोविंद पानसरेंच्या बाबतीमध्ये, की ज्याचे धागेदोरे ज्या पोलिसांना मिळत नाहीत आणि ज्यांना काही राजकीय सत्तेचा जर आशीर्वाद असेल, त्याचा आश्रय असेल, तर मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये पुरोगामी चळवळीतल्या कुठल्याही नेत्याला, कार्यकर्त्याला किंवा धमकी ज्यांना मिळाली त्यांना न्याय मिळेल. ही धमकी फक्त मलाच मिळाली असं नाही, अनेक आमच्या डॉक्टर भरत पाटणकरांना आहे, गोविंद पानसरेंचे सहकारी अनिल चव्हाण यांना आहे, डॉक्टर आहा साळोखेंना बेळगावमध्ये मारायचा प्रयत्न केला. ह्या अशा सगळ्या गोष्टी जर विचारात घेतल्या तर पोलीस फारसं याच्यामध्ये काही करतील असं मला वाटत नाही. आणि दुसरा भाग असा होतो की आपण जे सांगितलं की सनातन, तर मला असं वाटतं की हिंदू नावचा धर्मच नाही आहे, जी आहे ती भारतीय संस्कृती आहे. आणि या भारतीय संस्कृतीमध्ये षटदर्शनाचं जे स्थान आहे तत्त्वज्ञानामध्ये, त्यामधले निम्मी दर्शनं ही ईश्वर न मानणारी आहेत. सांख्य आहे, बुद्ध आहे, जैन आहे आणि अशी चार्वाक आहे. तर ही जर तत्त्वज्ञानं तुमची मूर्तीपूजा मानत नसतील, चातुर्वर्ण्य मानत नसतील, तर तुम्ही त्यांची गणना किंवा ते सांगणाऱ्या प्रवक्त्यांची गणना चौथ्या गोळीसाठी ठेवणार काय. आणि आपण जो अंबाबाईचा हा वाद म्हणता, त्याच्यामध्ये खुद्द करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी माझ्या पुस्तिकेनंतर हे जाहीररित्या कबूल केलेलं आहे की ही अंबाबाई आहे. अगदी बरोबर आहे. हे जे पुराण वस्तू सुभाष देसाई, या विषयावरचा कार्यक्रम काही महिन्यांपूर्वी अत्यंत धाडसानं आम्हाला करावा लागला होता आणि तेव्हा देखील करवीरच्या शंकराचार्यांनी ती अंबाबाई असल्याचा पुनरुच्चार आमच्या कार्यक्रमात केलेला होता. तो कार्यक्रम केल्याबद्दल अनेक प्रकारचे दबाव आमच्यावर आले होते. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की पोलीस आज, माझी माहिती बरोबर आहे की नाही सांगा, आज जेव्हा पोलीस तुमच्या ऑफिसमध्ये आले त्याच वेळी तुम्हाला एक धमकीचा फोन आला. तुमच्या ऑफिसमध्ये पोलीस समोर बसलेले असताना फोनवर बोलणारी व्यक्ती कोण होती आणि फोनवर बोलणारी व्यक्ती आणि पोलीस यांचं बोलणं झालं का. सुभाष देसाई. माझ्या ऑफिसमध्ये ज्यावेळी मला फोन आला त्यावेळी मला असं फोनवर सांगितलं की मी रवी पुजारी बोलतो आणि मी ऑस्ट्रेलियातून बोलतो
आणि तुम्ही हे पुजाऱ्यांना जे छळायचं चाललेलं आहे, हिंदू धर्माची बदनामी करता, ते थांबवा. तर माझी 100% खात्री आहे की ऑस्ट्रेलियातून हा फोन वगैरे काय आलेला नाही. परंतु मी पोलिसांना विनंती अशी केली की हा फोन आपण लोकेट करा आणि जर स्थानिक ह्याच्यातून ह्या पुजारी जे खवळलेले आहेत त्यांच्या ग्रुपमधून कुणी जर फोन केला असेल तर त्यांना त्यांच्यावरती क्रिमिनल ऑफेन्स दाखल करा आणि त्यांनीच ह्या पत्राची लिंक आपल्याला त्याच्यामध्ये मिळू शकते. माझा जो मूळ मुद्दा होता की जर अंबाबाई हे आहे आणि महालक्ष्मी नाही म्हणायचं असेल आणि त्यासाठी जर चौथी गोळी मला जर मारायची असेल तर आधी शंकराचार्य ज्यांनी ही अंबाबाई हे कबूल केले, देगलूरकर हे पुराणवस्तू खात्याच्या डायरेक्टरनी जाहीररित्या कबूल केले, त्यांच्याकडे ही गोळीची दिशा जाते. मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की यापूर्वी तुम्हाला अशी कधी धमकी आली होती का आणि तेव्हा कोल्हापूरच्या एसपींनी काही दखल घेतली होती का आणि दखल घेतली असेल तर कारवाई काय झाली होती? आज तुम्हाला गोळी मारायच्या धमकी येण्या इतपतचा जो सगळा धमकीचा प्रवास आहे तो मला समजून घ्यायचा आहे, महाराष्ट्रासमोर ठेवायचा आहे. त्याबद्दल आभारी आहे. यापूर्वी हे 10 वर्षापूर्वी लोकप्रभेमध्ये आईचा गोंधळ हा लेख मी लिहिला होता. तो वेबवरती सगळीकडे गेला होता, त्याला कुणी कॉन्ट्राडिक्शन केली नाही. आणि त्यानंतर ही पुस्तिका आल्यानंतर गेल्या 3-4 वर्षामध्ये अनेक व्याख्यानातून प्रबोधन करत असताना ह्या गोष्टीचं याचं रूपांतर सामाजिक चळवळीमध्ये झालं. मराठा महासंघ असो, अनेक संस्था असो, ह्या विषयावरती जाहीररित्या व्याख्यानं ठेवायला लागले, प्रबोधन करायला लागले. आणि यामध्ये जी आपण धमकीचा उल्लेख केला त्याच्यामध्ये माझं 100% खात्री आहे की सनातन हे नाव टेररिझमसारखं आता वापरलं जातं आहे. दाऊद इब्राहिमचं नाव वापरून एखाद्या छोट्या गुंडांनी कुणाला तरी लुबाडावं तशातला हा प्रकार आहे. याच्यामध्ये ऑस्ट्रेलियातून फोन वगैरे काय आलेलं आहे असं मला वाटत नाही. पण जी मंडळी रवी पुजारेचं सुद्धा नाव वापरायला तुम्ही ज्या सनातन धर्म आहे का, तुम्ही ज्या सनातन संस्थेचं नाव घेताय त्या सनातन संस्थेवर, त्याच्या पदाधिकाऱ्यांवर, त्याच्या साधकांवर तुम्हाला आलेल्या या धमकी प्रकरणी थेट आरोप आहे? तुमचा संशय आहे त्यांच्यावर? धमकी प्रकरणी तुमचा संशय आहे त्यांच्यावर? नाही निगुळकर सर, हे शोधायचं काम पोलिसांचं आहे, मी त्याच्यावर आरोप करत नाही. पण गेल्या 3-4 घटनांचा जो आपण उल्लेख केला त्याच्यामधली जर लिंक बघितली तर मला असं वाटतं की मिलीभगत त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला त्यांच्यामध्ये मिलीभगत वाटते, परंतु तुम्हाला थेट आरोप त्यांच्यावर करायचं नाही, ते काम पोलिसांचं किंवा सरकारचं आहे असं आपण म्हणताय. भरत पाटणकर आपल्या बरोबर आहेत. भरत पाटणकर, तुम्हाला ही धमकी आली होती? तुम्हाला कोणी धमकी दिली होती असं वाटतं तुम्हाला आणि त्यावर पोलिसांनी काय कारवाई केली? धमकी जी पत्र आलेली होती ती त्यातला एक दिवशी मला धमकीपत्र आल्यानंतरच्या शेवटचं जी घटना घडली यामुळे मी प्रेसला हे सगळं सांगितलं. त्या घटनेला 1 महिना बरोबर पूर्ण झाला पानसरेंच्यावर गोळ्या झाडलेला, त्यामध्ये झालेल्या मृत्यूला. त्या दिवशी बरोबर सनातनचा अंक माझ्याकडे आला आणि त्यामुळं तो प्रश्न तयार झाला की बाबा मला आता पूर्वीची पत्र आणि हे सगळं मिळून की ज्यामध्ये पानसरे आणखीन बीजी कोळसे पाटील यांच्यानंतर आता तुम्ही त्या नादाला लागलेले आहात आणि तुमचाही आता त्यामध्ये नंबर आहे, अशा पत्रानंतर हा सनातनचा अंक बरोबर 1 महिन्याने मला त्या दिवशी बरोबर पोहोचवण्यात आला. आणि हे सगळं मी रिव्हील केल्यानंतर पोलिसांना जर संरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी द्यावं, नाहीतर माझी काही चवळ आहे, जनता माझ्याबरोबर आहे, मी जनतेतला माणूस आहे, ती माझी जनता माझं संरक्षण करेल अशी मी भूमिका घेतली होती. पण पोलिसांनी संरक्षण दिले त्यावेळेपासून 11 महिने साधारण झालेले असतील. म्हणजे तुम्हाला आता भरत पाटणकर तुम्हाला आता पोलीस प्रोटेक्शन आहे आणि देसाईनं देखील शॅडो पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. आपल्या सोबत अभय वर्तक आहेत. अभय वर्तक, त्यांनी जे आक्षेपाचे मुद्दे मांडलेत त्यातला टेररिझमचा आणि सनातनचा मुद्दा क्षणभर आपण अतिरेकी टीका म्हणून आपण बाजूला ठेवूया. परंतु ज्या धमक्या येत आहेत त्या धमक्यांमध्ये एक समान सूत्र दिसतं. मॉर्निंग वॉकला जात चला, तुमची आम्हाला काळजी वाटते, हे सगळं कशाचं लक्षण आहे? एक गोष्ट म्हणजे सुभाष देसाई यांनी जे सांगितलं की बाबा
मला त्या ठिकाणी दूरध्वनी आला, समोर पोलीस उपस्थित होते. तुम्ही सुद्धा झी 24 तासासारख्या एका मोठ्या अतिशय जबाबदार वृत्तवाहिनीने कार्यक्रम घेतला की 4थ्या गोळीच्या संदर्भामध्ये. तर माझ्या शेजारी वरिष्ठ IPS अधिकारी बसलेले आहेत. मला वाटतं ना की ह्या तीन गोळ्यांचा शोध ह्या फोन कॉलमधनं घेणं सहज शक्य आहे. मी आज झी 24 तासच्या माध्यमातून तिथल्या स्थानिक SPंना आवाहन करतोय की ह्याचा तातडीने तपास करा. कारण फोन आलेला आहे, पोलीस समोर होते, तो क्रमांक हवा असेल तर जाहीर करा, त्या माणसाला पकडा. कारण पहिल्या 3 गोळ्या सहजपणे त्याच्यामध्ये लक्षात येतील. तुमच्या म्हणण्याप्रमाणे 4थी गोळी त्या 3शी संबंधित आहे म्हणून. तर एक तर सोपी गोष्ट झालेली आहे असं मला पहिली गोष्ट वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट मला तुम्हाला इथे सुस्पष्ट करायची आहे की ज्या भरत पाटणकरांनी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या, जे काही बढ्या मारणं ही काही पुरोगाम्यांची पद्धतच आहे, तर त्या भरत पाटणकरांच्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवरतीच सनातन संस्थेच्या अभयवर्तकला गोळ्या घाला अशा प्रकारची धमकी होती. त्याच्या दिली का मला सांगा कोणीतरी प्रतिक्रिया? अभयवर्तक, लेट्स बी फेअर, जशी तुमची आणि दाऊद इब्राहिम यांची तुलना आता मी चर्चेला घेत नाहीये, तसंच त्यांच्या फेसबुकच्या लिखाणावर कोणीतरी प्रतिक्रिया व्यक्त करणं हे भरत पाटणकरांचं मत आपण धरणार का? अतिशय उच्च शिक्षित डॉक्टर आहात, मला सांगा की कोणीतरी रवी पुजारीच्या नावाने त्यांना फोन करतो आणि तुम्ही सनातनच्या प्रवक्त्याला बोलून असं पॉइंट ब्लँक सारखं पकडू शकता आणि ह्याच्या बाबतीत तुम्ही म्हणता की बाबा याचा काही संबंध नाही. मला वाटतं सर्वसामान्य व्यक्ती बघतायत की ज्या पद्धतीने सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी पुरोगामी मंडळी करतायत. म्हणजे आम्हाला असं वाटतं की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींवर टीका केली की प्रसिद्धी मिळते आणि महाराष्ट्रामध्ये या पुरोगाम्यांना कोणीतरी पत्र स्वतःच लिहित असतील काही वेळेला पत्र, मला तर वाटतं, आणि सनातनचं नाव घ्यायचं की दुसऱ्या दिवशी चॅनलवरती कार्यक्रम होतो, करोडो लोकांपर्यंत आपलं नाव जातं. ज्या सुभाष देसाईंचं नाव सर्च केल्यानंतर नेटवरती कळतही नाही कोण सुभाष देसाई, ते सुभाष देसाई एका दिवसामध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या पटलावरती व्यासपीठावरती येऊन जातात केवळ सनातनचं नाव घेतल्यामुळे. ही जी आता तुम्हाला एक वेगळी थिअरी तुम्ही अशी मांडताय की सुभाष देसाई असतील किंवा भरत पाटणकर असतील, फॉर दॅट मॅटर पानसरे असतील किंवा दाभोळकरही असतील, यांची नावं माहितीच नव्हती, ती चॅनलने मोठी केली असं तुम्हाला म्हणायचं? मला सांगा की सुभाष देसाई हे नाव महाराष्ट्रातल्या किती लोकांना माहिती होतं? काही लोकांना माहिती नव्हतं. सुभाष देसाईंनी आज पत्र घेतलं, एक प्रेस नोट काढली, अख्ख्या महाराष्ट्राला सुभाष देसाई माहिती झाले. श्रीपाल सबनीस नाव कोणाला माहिती होतं? अगदी ते संमेलनाध्यक्ष होऊन सुद्धा कोणाला माहिती नव्हतं. म्हणजे अगदी आजच्या तरुणांना सुद्धा विवा शिवाडकर असतील, नाव जर माहित नव्हतं, 4 पुस्तकांची नावं जर माहित नव्हतं तर संजीव पुनाळेकर तुमचे विधिज्ञ, संजीव पुनाळेकर तुमचे विधिज्ञ, त्यांना मॉर्निंग वॉकला जात चला. जेव्हा मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या 2 विचारवंतांची हत्या झालेली आहे तेव्हा असा सल्ला का देतात? तुम्ही प्रसिद्धी माध्यमांमध्ये आहात आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये अतिशय जबाबदार संपादक आहात. मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला ही गोष्ट पटते की नाही की या लोकांनी आरोप केल्यानंतर यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली का नाही पटत आहे? त्यांना प्रसिद्धी बोलायचंय, मला याच्यावर बोलायचं. हा, 1 मिनिट बोला सुभाष देसाई. वर्तक, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला जी नेहमीची खोड आहे की मूळ विषयाला डायव्हर्ट करायचं आणि कुठले तरी आरोप करायचे म्हणजे चर्चेची दिशा बदलायची, मी तुम्हाला असं डायरेक्ट विचारतो की अंबाबाई का महालक्ष्मी तुम्ही स्वतः सांगा ना. त्यामध्ये आतमध्ये ज्या मूर्ती आहेत की जी मूर्ती कालीची म्हणतात, सरस्वतीची म्हणतात, ती खरी आहे का? तुमच्या पुजाऱ्यांच्यापैकी दारू कोण पितात का नाही, गुटखा खातात का नाही, पावित्र्याची वर भाषा बोलतात. हायकोर्टने दिलेल्या निकालाचं तुमच्या या प्रश्नाचं मी उत्तर देऊ इच्छितो. तुम्हाला जी भूमिका मांडायची की सनातन संस्थेचं महालक्ष्मी आणि अंबाबाई याच्याबद्दलचं स्पष्ट मत काय ते मी माझ्या प्रसिद्धीची तुम्ही काळजी करू नका, माध्यमातून सांगतो की ऐकून घ्या ना. सुभाष देसाई पुरोगाम्यांची नेहमीची सवय आहे की ऐकूनच घ्यायचं नाही. तुम्ही साधा प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या. हा, पुरोगामित्व म्हणजे काही शिकवायचं ही पद्धत नाहीये. माझा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी थेट उत्तर देऊ इच्छितो की लक्षात घ्या की सनातन संस्थेचं मत असं आहे की महालक्ष्मी किंवा अंबाबाई हा आपल्या भावाचा प्रश्न आहे. जे काही तुमच्या पुरोगामी चळवळीने जो काही हा वाद नव्याने निर्माण केलेला आहे, ब्राह्मणेतर याच्यामध्ये लोकांच्या मध्ये फूट पाडण्यासाठीचा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, त्याचा आम्ही निषेध करतोय. लक्षात घ्या की आम्ही तिला महालक्ष्मी म्हणतो, त्या ठिकाणी जर अंबा म्हणून त्याला अंबाबाई कोणी म्हणत असेल तर काय फरक पडतोय? काय फरक पडतोय मला सांगा. आणि एवढं उघडपणे मी तुम्हाला चॅनलवरती सांगतोय तर आम्ही तुम्हाला धमकी देण्याचा प्रश्न कुठे येतो?
प्रश्न कुठे आहे तुम्हाला सांगा. आम्ही ज्या वेळेला म्हणतो तुम्ही वर्तक फार ओरडल्यामुळे मुद्दा सिद्ध होत नाही, तुम्ही अहो, मी सत्य डावलाय ओरडलेलोच लागलाय. नाहीये. तुम्हाला किती सौम्य शब्दामध्ये मी सांगितलंय. दोघांनाही शांत सत्य divert होते. राहायची मी दोघांनाही पुन्हा- शांत राहायची विनंती करतो. आपण जाऊया थेट डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याकडे. डॉक्टर कुमार सप्तर्षी, अलीकडच्या काळात प्रतिगामांच्या धैर्य वाढलेलं आहे किंवा सनातन शक्ती ताकदवान झालेल्या आहेत असं म्हटलं जातं आणि विशेषतः मोदी सरकार आल्यानंतर हे घडतंय अशी एक पॉप्युलर थिअरी मांडण्यात येते. ही थिअरी आत्ता आलेल्या सुभाष देसाईंच्या या धमकी मागे सुद्धा आहे असं वाटतं आपल्याला? असं आहे, त्याच्यामध्ये दोन घटक आहेत. सगळा डायव्हर्सिफिकेशन कुठं होतं आहे तर जे हिंसेवर विश्वास ठेवतात ते आणि जे भारतीय प्राचीन काळापासून अहिंसा मानतात ते, किंबहुना यांच्या हिंसेमुळे श्रमण परंपरेचे संत निर्माण झाले. अपार हिंसा करणे आणि हिंसेचं समर्थन करणे, उदात्तीकरण करणे हाच यांचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. तर हा एक भाग झाला. आणि मोदी सरकार आलं ते अन्य काही कारणामुळे आलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला याचं आम्ही समर्थन करतो हे तुम्हाला ठामपणे सांगतो. आणि त्यांनी जर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला नसताना तर अख्खा देश मुसलमान झाला असता, हे लक्षात घ्या. कृपया ठीक आहे ना. कुमार सप्तर्षीला नाही, बोलू द्या. तुम्ही दुसरं आणि काय नंतर भरत बोलणार मला पाटणकर. अपेक्षा नाहीये. बरोबर बोलताय. माझ्या म्हणण्याला तुमची पुष्टी आहे तुमच्या बोलण्यामुळे मिळते. तर यांना हिंसावादाचं भयंकर आकर्षण आहे. आम्ही छत्रपती हा शिवरायाला पहिला हिंसा मुद्दा. म्हणत नाही. ती आणि केलेली हिंसा हिंसावादी नव्हती, असून धर्म होता. सुद्धा लोकशाहीमध्ये नाही, ते तुम्ही ठरवा. लोकशाहीमध्ये मोदी सरकार आलं म्हणून त्यांना असं वाटतं की सर्व जनता आता हिंसावादी झालेली आहे आणि आपण त्याचे फार प्रमुख आहोत. आणि हिंसेच्या टेक्निक्समध्ये, मेथडॉलॉजीमध्ये ते प्रत्यक्षात आणण्याच्यामध्ये सनातन हे हिंदुत्ववादातलं अग्रेसर सैन्य आहे. कारण त्यांना संमोहन येतं म्हणून संमोहनातून ते माणसांचं मरण विकत घेतात की तू मर, पण तुला आम्ही देवलोकात घेऊन जातो. आणि देवलोकात घेऊन जाण्याकरता मरावं लागतं. आणि मग देवलोकामध्ये किमान पृथ्वीवरच्या लोकांना ठार मारण्याकरता त्याला बोलू द्या, त्याला बोलू द्या अभय वर्तक. मला तर जॉब करण्यापुरतं तुला पृथ्वीवर पाठवलेलं आहे असं सांगण्यात येतं. तर हिप्नॉटिझमचे जयंत आठवले हे सगळं शिकलेत आणि त्याच्यात त्यांनी भर टाकली की हे सगळं विसरून विसरून कसं जायचं, डिलीट कसं करायचं, CIA KGBचा अभ्यास करून. आणि म्हणून त्यांच्यामध्ये भयंकर उर्मटपणा आलेला आहे आणि त्याला कॉन्फिडन्स आहे. त्यांची शक्तिभिक्ती वाढली असं नाही. शक्ती वाढलेला माणूस निराशेतून आशावादाकडे जातो आणि तो हिंसेचा त्याग करतो. पण जितके जास्त निराश होतील की आमची एवढी ताकद आहे, मोदी सरकार आले आणि तरी आम्हाला हिंसा करावी लागते, तर यांना हिंसेची एक चटक लागलेली आहे. जसं तो नरभक्षक वाघ असतो ना त्याला हिंसेची चटक लागली. आपण माणसाच्या रक्ताची. भरत पाटणकरांना बराच वेळ बोलायचं. भरत पाटणकर प्लीज गो अहेड. भरत पाटणकर. माझे 3 मुद्दे आहेत. एक मुद्दा असा की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर माझे फार जुने सहकारी होते चळवळीतले विद्यार्थी दशेपासूनचे. त्यांच्या वर हल्ला होण्याच्या पूर्वी निरगुकरजी आपल्यालाही माहिती आहे, सर्व चॅनल्सना माहिती आहे, सर्व वर्तमानपत्रांना माहिती आहे, दुष्काळग्रस्तांच्या, दुष्काळ निर्मूलनाच्या, धरणग्रस्तांच्या, विद्रोही सांस्कृतिक चळवळ अशा अनेक चळवळींच्या मुळे महाराष्ट्राला मी भरपूर माहीत होतो. आणि त्यानंतर हे काही धमकी वगैरे मुळे मी काय माहीत झालो वगैरे ते एकाच बातमी होती, त्यामध्ये मी माहीत होण्याचा काही संबंध नाही. हे वाटेल ती चर्चा आणि बडबड इथं काही करण्यात काही अर्थ नाही आहे. भरपूर माहीत होतो मी मीडिया. बरोबर आहे. अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याबद्दल तुम्ही कधीच आवाज काढला नाही पाणी प्रश्नावरती लढताना, म्हणून चांगले माहिती होतं. अजित पवारांच्या बाबत मी एक स्पष्टपणे त्यांच्या पाणी घोटाळ्याच्या बाबत त्यांच्यावर हल्ला करणारी प्रेस घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये आझाद मैदानावर आंदोलन केलं होतं आणि भरत पाटणकर तुमचा तिसरा मुद्दा सांगा. भरत पाटणकर युअर थर्ड पॉइंट. तिसरा मुद्दा सांगा प्लीज. तिसरा मुद्दा सांगा. बोलू नका. तिसरा मुद्दा. तेव्हा मुद्दा असा आहे की ते मी सगळं केलेलं आहे, ते तुम्ही मला शिकवायची गरज नाही आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सनातन धम्म जे आहे तो सनातन धम्म बुद्धानेही सांगितलेला होता. बुद्धाने असं सांगितलं की नै वेर वेरेन समंती सकदाचन अवेरेन च समंती एस धम्मो सनातन.
म्हणजे वैरानं कधी संपत नाही, अवैरानं संपतं, हा सनातन धम्म आहे. आता हा सनातन धम्म वेगळा आणि हा आता आहे तो कोणता बोलतायत हे काही कोणाला कळायला मार्ग नाही. त्यामुळं हा बुद्धानं सांगितलेला सनातन धम्म त्याच्या विरोधी वैरानं वैर संपवायचं असा एक धर्म दिसतो. त्याचं त्यांनी समर्थन काय करायचे त्यांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे. नंबर 3 की मध्ये अलका तुपकर यांनी सीबीआयच्या लोकांनी जे सनातनच्या मुख्य ऑफिसला गोव्याला भेट दिली आणि चौकशी केली त्याचा रिपोर्ट दिलेला होता. त्या रिपोर्टमध्ये ते वर्तमानपत्राकडे त्या गेलेल्या आहेत तर त्यांनी त्या रिपोर्ट म्हणून रिपोर्ट दिलेला होता. त्यामध्ये असं म्हटलं की तिथे ज्या इंटरव्ह्यू घेतल्या गेल्या त्यांनी जे बोलले श्रीयुत आठवलेजी डॉक्टर आठवलेजी यांच्याशी बोलले त्यांनी असं म्हटलं की 4था खून होणार आहे. हे छापून आलेलं आहे, सगळ्यांनी वाचलेलं आहे. मग हा 4था खून ते जर होणार म्हणतात ते कोणाचं त्यांनी सांगितलं पाहिजे, आम्ही काय सांगून उपयोग आहे. बरोबर आहे. आपण याची एक सेपरेट चर्चा करूया. वाय.सी. पवार, धमकीचे निनावी पत्र पाठवणे हा किती मोठा गुन्हा आहे आणि या प्रकरणात आपण जे आता सत्य समोर येत आहे, सुभाष देसाई त्यांच्या घरी पोलीस बसले असताना धमकीचा फोन येतो. हाऊ फार सिरियस द मॅटर? धमकीचं पत्र किंवा फोन त्याच्या सोबत काहीतरी असावं लागतं. म्हणजे शस्त्र तर ते 506 पार्ट 2 मध्ये थोडा जास्त सिरियस ऑफेन्स होतो. 506(1) जो आहे तो नॉन बेलेबल आहे, त्याला म्हणजे NC येते, ती काही कॉग्नेबल गुन्हा नाही आहे. प्रश्न एवढाच आहे की धमकी दिलेली धमकी ती जर खरोखर अंमलात आली तर धमकीला सुद्धा ती शिक्षा आहे जी शिक्षा त्या गुन्ह्याला आहे ऍक्च्युअल गुन्ह्याला. पण मग आता सवाल असा येतो की दाभोलकर असतील, पानसरे असतील, कलबर्गे असतील असे 3 खून झाले परंतु त्यांचे आरोपी अजूनही पकडले गेलेले नाहीत, गुन्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे या 4थ्या धमकीचं गांभीर्य जास्त वाढत नाही? फार जास्त आहे गांभीर्य. फक्त इथे सुदैवाने असं आहे की जर पोलीस खात्याने ठरवलं तर हा आजची धमकी आणि याच्या अगोदरचे 3 खून हे एकच जर असतील तर ह्या गुन्ह्यातून त्याची पूर्ण उकल होणं सहज शक्य आहे. कारण फोन आलेला आहे, फोनचं ट्रॅकिंगमध्ये फोन कुठून आलं ते कळतं. पत्र आहे, पत्रामध्ये हँडरायटिंग आहे, पत्र कुठून आलं त्याची चौकशी होऊ शकते. ते शिक्के फार पुसट आहेत. नाही, शिक्के कितीही पुसट असले तरी त्याचं विश्लेषण करता येणं शक्य आहे आणि पोलीस खात्याने जर ठरवलं तर माझी 100% खात्री. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न तुम्हाला असा आहे की सुभाष देसाईंना धमकीचं पत्र आलं त्याच्यानंतर त्यांचा फोन ट्रॅकिंगला ठेवायला पाहिजे होता की नव्हता? पोलीस त्यांच्या घरी चौकशी करतायत आणि त्यांना धमकीचा फोन येतो, पुजारी नावाचा कोणी इसम त्यांना फोन करतो. मला तुम्ही सांगा त्याच वेळा जर त्यांचा फोन आधीच ट्रॅकिंगला टाकला असता तर हे सगळं सोपं नसतं गेलं? बऱ्यापैकी सोपं झालं असतं. त्यांनी का टाकला नाही त्याचे उत्तर त्यांनाच माहिती असतील. टाकायला पाहिजे होता नॉर्मल कोर्समध्ये, कारण धमकीचं जे नेचर आहे ते फार गंभीर आहे. धमकीचं नेचर गंभीर आहे त्यामुळेच आलेला फोन हा ट्रॅकिंगला टाकायला पाहिजे होता. सनातननी या सर्व आरोपांचा पूर्णपणे निराधार आणि बेसलेस असल्याचा इथे दावा केला आहे. तर त्यांची मोडस ऑपरंडी ही आधीच्या 3 खुनांसारखीच आहे असा थेट आरोप आपल्याकडे आता सुभाष देसाई यांनी केलाय. चर्चेमध्ये गोळ्यांची दहशत ही थांबणार कशी याची चर्चा करू. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पात्रा झी24 तास आपण पाहताय 4थ्या गोळीची दहशत. चौथ्या गोळीची दहशत रंगलेली चर्चा आपण पाहता. आपल्यासोबत अभय वर्तक, वाय.सी. पवार, डॉक्टर सुभाष देसाई, भारत पाटणकर आणि डॉक्टर कुमार सप्तर्षी आहेत. या दुसऱ्या भागामध्ये आपण जी चर्चा करणार आहोत ती चर्चा आहे ती म्हणजे या गोळीची दहशत. तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे ही गोळ्यांची दहशत कशी थांबणार. ही गोळ्यांची दहशत कशी थांबणार. आपण जाऊया सुभाष देसाई यांच्याकडे. सुभाष देसाई, आपलं जे लिखाण आहे ते सातत्यानं धर्म आणि विज्ञान यांच्या संदर्भात आहे, कारण आपली डॉक्टरेट पण त्याच विषयावर आहे. आपण जवळपास 50 पुस्तकं या विषयाला लिहिलेली आहेत आणि एक प्रकारे एका विचारांच्या चळवळीशी आपण जोडलेला आहात. सवाल तो नाही आहे. सवाल असा आहे की पुराणांवर विश्वास ठेवू नका असं म्हणता आपण, धर्माची चिकित्सा करा असं म्हणता, पुजारी व्यसनाधीन आहेत, दक्षिणेतून त्यांच्याकडे काळा पैसा येतो, ते गुटखा खातात, दारू पितात, असा सगळा तुम्ही आरोप केलेला आहे. याचे काय पुरावे तुम्ही आता देऊ शकाल? तशा संदर्भात ते काही पुरावे आपण पोलिसांकडे दिलेले आहेत पुजारी व्यसनाधीन असण्याचे. आपण जेव्हा पुराणांवर विश्वास ठेवू नका असं म्हणता तेव्हा त्याच्या पुष्ट्यर्थ आपण काय सांगू शकाल?
मी असं सांगू शकतो की हा जो अनेक ठिकाणी पुराणं म्हणजे इतिहास नव्हे, विवेकानंदांनी सुद्धा म्हटलं आहे की मायथॉलॉजी हा इतिहास म्हणून मांडल्यामुळं अनेक घोटाळे होतात. अनेक काल्पनिक भ्रमजन्य अशा कथा रचून ह्या सगळ्याचा सुरू होतो. मुळातच ज्या वेळेला हे सनातन असं म्हणतात त्यावेळेला सनातन असं काहीही असत नाही. देर इज नो परमनंट थिंग इन द वर्ल्ड. आणि ज्याला हे सनातन धर्म म्हणतात, नाही मग रामायण महाभारत एक मिनिट त्यांना बोलू द्या ना, अभयवर्तक त्यांना बोलून द्या. अभयवर्तक प्लीज प्लीज. अभयवर्तक तुम्ही मध्ये बोलायचं नाही प्लीज. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझा जर धर्म तत्वज्ञान आणि पत्रकार व्यवसायातला अभ्यास नसता तर तुमचे सनातन प्रभातचे गोव्याहून आलेले लोक डॉक्टर विनोद तावडेंना घेऊन 10 वर्षापूर्वी मला सनातन प्रभात या सांगलीच्या दैनिकाच्या आवृत्तीचं संपादक व्हा म्हणून मला त्यांनी विनंती केली नसती. हा भाग सोडा. पण मूळ मुद्दा तुम्ही डायव्हर्ट करायला लागलात की कोल्हापूरची ही परंपरागत चालुक्य देवगिरी या सगळ्या राजांनी बांधलेलं हे मंदिर आहे. मराठ्यांची युद्ध देवता आहे, ती सिंहवाहिनी आहे, तिच्या मस्तकावर नाग होता. आणि तुम्हाला तिरुपतीहून आलेल्या मूठभर पुजाऱ्यांनी तेलंगण ब्राह्मणांनी हिचं रूपांतर ही तिरुपती बालाजीची पत्नी आहे म्हणून करायचं. आणि आम्ही ज्यावेळी प्रबोधन सुरू केल्यानंतर गेल्या वर्षी तुम्ही कबूल करता की तिरुपतीहून येणारा शालू हाता आम्ही मातृभावनेतून स्वीकारतो. म्हणजे तिरुपती बालाजीची असणारी आजपर्यंतची 10 वर्षाची पत्नी एका दिवसामध्ये ती आई व्हायला लागली. हा कुठला तुमचा धर्म आहे? दुसरा भाग असा होतो की हे सगळं का करता तुम्ही, तर तुमच्या अर्थार्जनाचं तुम्ही धर्माचा केलेला धंदा आहे. प्रबोधनकार ठाकरेंची जर पुस्तकं बघितली तर त्याचा खुलासा मी जादा करायची गरज नाही. आज माझं म्हणणं असं आहे की हा दहशतवाद बोकाळायला कारण एका राजकीय पक्षाचं मिळालेला पाठिंबा आहे. ह्यांना थोडासा माज असा चढलेला आहे की आपण कुणालाही धमकी द्यावी, कुणालाही गोळ्याची भ्रम आहे. आपण मगाशी त्यांना मिळालेल्या राजकीय पाठिंब्याची एक विस्तृत चर्चा केली. मुद्दा असा आहे, आपण पुजाऱ्यांवर काही आरोप केलेले आहेत, त्या आरोपा पुष्ट्यर्थ आपल्याकडे काही पुरावे आहेत का की जे आपण सादर करू शकू, सांगू शकू आणि लोकांचं प्रबोधन करू शकू? म्हणणं असं आहे जी सर, आपण मीडियामधले आहात. माझं म्हणणं आहे ह्या अंबाबाईच्या पुजाऱ्यांचा डायरेक्ट आपण इंटरव्ह्यू घ्या, त्यांना डायरेक्ट विचारा तुम्ही दारू पिता का नाही, गुटखा खाता का नाही आणि वर पावित्र्याच्या तुम्ही गप्पा मारता का नाही. कोल्हापुरातले शेकडो लोक आहेत की जे ह्यांना बघतात, त्यांना पूर्ण माहिती आहे. आणि ही माहीत असून सुद्धा एक सभ्यतेचं हे म्हणून हे पुजारी आहेत म्हणून आजपर्यंत बहुजन समाजाने याकडे दुर्लक्ष केले. पण ह्या वस्तुस्थिती तिथं ह्या कायमच होत चाललेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण जर म्हणत असाल की हा पैसा ते जे मंदिराचे ठेकेदार आहेत ह्या भावनामध्ये आहेत, यापुढं आम्हाला ही लढाई कायद्याने करावी लागेल की तुम्ही आजपर्यंत मंदिराचे ठेकेदार होता कसे, मालक कसे होता. आणि त्यामध्ये मिळालेलं दान आज शिर्डी संस्थान, सिद्धिविनायक, महालक्ष्मी मंदिर, मुंबई इथले लोक कॅन्सरसारख्या रुग्णांना मदत करतात. आजपर्यंत आलेला पैसा हा पुजाऱ्यांच्याकडेच कसा जातो आणि त्याच्यावरती इन्कम टॅक्सच्या धाडी कशा पडत नाहीत, त्यांना व्यवसाय कर का लागू होत नाही, धर्माचा धंदा करणाऱ्यांना आम्ही कधी विचारायचंच नाही का? आणि जर तुम्ही आम्हाला गोळीची भाषा करत असाल तर शाहू फुले आंबेडकरांच्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांनी जर त्याची वेगळ्या प्रतिक्रिया दाखवली तर मात्र रडत बसू नका. मोठी धमकी आहे. पण ह्याच्यामध्ये एक मुद्दा उदयजी मला मांडायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे पुरावे मागितलेत, त्याच्याबद्दल ते विश्लेषणही तुम्ही ऐकलं. माझा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पुजाऱ्यांचं सोडून द्या, त्या मंदिरामध्ये 25,000 एकर जमीन होती, तिथले ते मंदिराचं सरकारीकरण झालेलं आहे. त्या ठिकाणी पुजारी काही सर्वेसर्वा नाही आहेत, सरकार त्या ठिकाणी सर्वेसर्वा आहे, सरकारचा प्रशासक नेमलेला आहे. 25,000 एकर जमिनीपैकी 18,000 एकर जमीनच फक्त शिल्लक आहे. 8,000 एकर जमीन कुठे गायब झालेली आहे? त्या मंदिरामध्ये 32 वर्ष ऑडिट झालेलं नाही आहे. याच्याबद्दल नाही काय माहिती ना उदयजी, ह्याच्यामध्ये 2 मुद्दे मला मांडायचे आहेत. या ठिकाणी मी बघितलं की सगळे पुरोगामी लाईनीने बसलेले आहेत. अर्धा तासाचा शो झालेला आहे, आतापर्यंत 3 मिनिटं सुद्धा मी बोललेलो नाही. मला एक मुद्दा माझ्या ह्या ठिकाणी ह्या सगळ्या तुमच्या 2 गोळ्या 4 गोळ्या सोडून द्या. मगाचपासून सनातनवरती ज्या काही हिप्नॉटिझमच्या गोळ्या, KGBशी संबंध, अजून काय कुंटरी बोलतं, हे काय चालू आहे? म्हणजे आमच्यावरती गोळ्या झाडतात, आम्ही काहीच बोलायचं नाही. बोलायची वेळ आली की आम्हाला म्हणायचं की थांबा तुम्ही, हा विषयाचं डायव्हर्जन होतंय, ह्या विषयाचं डायव्हर्जन होतंय. आम्ही बोलायचं कधी? हा आमचा प्रश्न आहे. हे डॉक्टर जे म्हणतायत तर ते हे मंदिरातल्या भ्रष्टाचाराबद्दल ते का नाही बोलत आहेत?
तिथल्या ह्याची तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, उदयजी तुम्ही आज हा कार्यक्रम केलाय, मी तुम्हाला एक पत्रकार म्हणून मी तुमच्याकडनं वचन मागतो की त्या मंदिराच्या भ्रष्टाचाराबद्दल SIT चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमलेली आहे. गेल्या 1 वर्षभरामध्ये एक पाऊल सुद्धा पुढे पडलेलं नाहीये. आपण यांच्या मागे हात धुवून लागलात तर निश्चितपणे त्याच्यामधले तिथले स्थानिक कोणी भ्रष्टाचारी लोक असतील, प्रशासक असतील, ते तुरुंगामध्ये काही दिवसांमध्ये जातील अशी स्थिती आहे. मला वाटतं की ह्या गोळ्यांच्या कार्यक्रमापेक्षा त्या ज्या भ्रष्टाचारांना शिक्षा झाली तर खऱ्या अर्थाने अंबाबाईचा कौल आम्हाला मिळणार. ही चर्चा का होतीये माहितीये? सांगा मला जे असं वाटतं नाही की चर्चा का होतीये. गोविंद पानसरे प्रकरणात एक 16 वर्षाचा मुलगा साक्षीदार आहे. त्याचा जो दिवसभराचा दिनक्रम आहे ना, तो दिनक्रम तुमचे वकील संजीव पुनाळेकर पोलिसांना कळवतात. तो उठतो कधी, शाळेत जातो कधी, काय करतो, ही सगळी माहिती त्यात देतात. तुमची ही काळजी घ्यायची पद्धत सॉलिड आहे असं नाही वाटत? काळजी घ्या, मॉर्निंग वॉकला जात चला, असे तुमचे संजीव पुनाळेकर सल्ले देतात. हितचिंतक म्हणून त्यांनाही एक सल्ला आलेला आहे. त्यामुळेच हे प्रकरण गंभीर बनते आणि आपण याची चर्चा करतोय. तुम्ही ज्या देवस्थानची गोष्ट करताय, तुमच्या माहिती करता म्हणून सांगतो, तुम्हाला उद्या CD पाठवून देतो. अंबाबाई की महालक्ष्मी हा पहिला अत्यंत धाडसानी कार्यक्रम फक्त झी 24 तासनी केला होता. त्याच्यावर स्वतः करवीरचे शंकराचार्य आलेले होते, मूर्तीपूजनचे अभ्यासक आलेले होते, त्यात आम्ही पुजाऱ्यांना देखील बोलवलं होतं. या सगळ्यांना बोलवून शेवटी करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी स्पष्ट शब्दात निर्वाळा दिला की ती अंबाबाई आहे आणि ते आम्ही जसं होतं तसं मांडलं. त्याच्यावर लेपन करण्या अगोदर मूर्ती जशी होती आणि लेपन केल्यानंतर मूर्ती यात काय फरक पडला हे देखील आम्ही सांगितलं. मुद्दा तो नाहीये, मुद्दा असा आहे भ्रष्टाचारापेक्षाही गंभीर मुद्दा असा आहे की याच्यातली जी मोडस ऑपरेंडी आहे ना अभय वर्तक, ती संशयास्पद आहे आणि ती संशयाची सुई वारंवार तुमच्याकडे येते. जरी आजपर्यंत तुमच्या कोणाही व्यक्तीला गुन्हेगार ठरवण्यात आलेलं नसलं तरी देखील संशयाची सुई वारंवार तुमच्याकडे येते. हे तुम्ही याचं स्पष्टीकरण तुम्ही काय देणार? हा, मला अगदी ह्याच मुद्द्यावरती यायचं की वारंवार हेच हे सगळं घडतंय ना, तर कोणीच मिळत नाही ना, तर सनातनला त्याचा बळीचा बकरा बनवाना ही पद्धत मोडस ऑफ ऑपरेंडी बदलली पाहिजे. हे का मी तुम्हाला ठामपणे सांगतोय, या ठिकाणी गोवा बॉम्बस्फोटामध्ये आमच्या 6 साधकांना अटक झाली. कोणी MBA स्टुडंट होतं, कोण लॉचा स्टुडंट होतं, कोणी इंजिनियर होतं. या 6 साधकांनी 4 वर्ष जेलमध्ये राहिल्यानंतर ही जी केस झाली, ह्याचा निकाल पत्रामधली फक्त 2 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवतोय की ज्याची प्रसिद्धी कोणीही दिली नाही. माननीय न्यायाधीशांनी निकाल देताना म्हटलेलं आहे, द व्हेरॅसिटी ऑफ FIR इज सिरियसली इन डाऊट. आणि दुसरं वाक्य आहे, फॅक्ट स्टेटेड इन FIR अपियर टू बी मॅन्युप्युलेटेड विथ इंटेन्शन टू रोप इन सनातन संस्था इन द ऑफेन्स. YC पवार साहेबांना वाचायला देतोय की माननीय न्यायाधीशांनी हे निकाल पत्र दिल्यानंतर त्या मोडस ऑफ ऑपरेंडी बद्दल कोणी बोललं नाही. आपण कुमार सप्तर्षी यांची रिॲक्शन घेऊया. कुमार सप्तर्षी, 3 हत्या झालेल्या आहेत आणि त्या हत्येची संशयाची सुई ही सनातनकडे आजही आहे. त्यात त्यांच्या एका साधकाला अटक देखील करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर संशयाची सुई अत्यंत टोकदारपणे फक्त त्यांच्याचकडे आहे. असं असताना सुभाष देसाईंना आलेली धमकी ही त्यांच्याकडनंच आलेली आहे असा निष्कर्ष काढणं सोपं आहे की योग्य आहे? प्रश्न असा आहे की याच्यात जर आपण विचाराच्या आधारे शोध घ्यायचा ठरला, आपण काही पोलीस नाहीत, गुन्हेगार शास्त्र आपल्याला माहीत नाही, पण एक वैचारिक दृष्ट्या आता पुरोगामांना धमकी देण्याची प्रवृत्ती आणि ती आपली धमकी प्रत्यक्षात आणण्याचं कौशल्य इतर कोणाजवळ आहे आणि पोलीस ज्यांना पकडू शकत नाही त्याच्यावरनंच हे सगळं सिद्ध होतं की समोहित लोक करून पाठवतात. माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, मगासपासून 3 वेळा तुम्ही संमोहन विचार केला, शब्द वापरलात. श्याम मानवानी संमोहन वापरला, अनेक डॉक्टर पुढे आले आणि त्यांचं मत खोडून टाकलं. आज तागायत श्याम मानव पुन्हा चॅनलवरती संमोहनाचा विषय घेऊन येत नाहीत. तुम्हाला वारंवार सांगतोय की जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, संमोहन तज्ञ सांगतात की अशा प्रकारची कोणतीही कृती करता येत नाही आणि तुम्हाला जाहीर आव्हान देतोय, जर असं शक्य आहे तर एखादी थोबाडीत एखाद्याच्या मारून दाखवा की संमोहनाच्या द्वारे. मला सांगा की तुम्हाला जे शक्य नाहीये, चॅनलवरती कार्यक्रम झालेत, लोकांना संमोहित केलं आणि अँकरच्या थोबाडीत मारा म्हणून सांगितलं, जे शक्य झालेलं नाही. कशाला उगाच लोकांना फॅन्टॅस्टिक गोष्टी सांगायच्या, अतिशयोक्तीच्या गोष्टी सांगायच्या? मला वाटतं कुमार सप्तर्षी तुमच्यासारख्या विवेकवादाची भाषा करणाऱ्या माणसाला हे शोभत नाही.
तुमचा तळतळाट किती रास्त तळतळाट आहे, नाहीये, हे ही तळमळ तुम्हाला आहे. ठाऊक. यात पुरोगाम्यांनी हा महाराष्ट्र जो कशी लुटलाय ना तळमळ आहे? आणि भ्रष्ट केलाय ना, त्याला मुक्त करण्याची तळमळ आहे. अरे वा, तुम्ही हिंसेचा आधार घेणार, हिंसेचं समर्थन टीव्हीवर करणार आणि सांगणार की आम्ही तुम्हाला अराजक पाहिजे, दुसरं काही नाही. अराजकाच्या दिशेनं तुम्ही सबंध समाजाला नेत आम्हाला आहात. काय पाहिजे आणि माहितीये, तुमचं आम्हाला सरकार आहे. हिंदूंना न्याय पाहिजे. नाही, ते सरकार कुमार तुमच्यावर सप्तर्षी, बंदी तुम्हाला मी घालत सांगतो, नाही. आम्हाला हिंदूंना न्याय तुमच्या- पाहिजे. आज हिंदूंची अवस्था काय तुम्ही की- स्पेशल आपण त्या विषयावर नका. डॉक्टर कुमार सप्तर्षी, जस्ट वेट फॉर अ मिनिट. वायसी पवार पण तुम्ही जे तीन गुन्ह्यांचे आरोप ज्या संस्थेवर आहेत त्या संस्थेवर अशा प्रकारचं, कुमार सप्तर्षी मी येतो तुमच्याकडे, तीन विचारवंतांचे खून एकाच पद्धतीने एकाच मोडस ऑपरेंडीने झाल्यानंतर, तशाच प्रकारच्या मोडस ऑपरेंडीची धमकी आल्यानंतर संशयाची सुई त्या संस्थेकडे जाणं सोपं आहे निष्कर्ष का अयोग्य का योग्य, काय वाटतं आपल्याला? मला नाही वाटत तो योग्य आहे. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही एखाद्या याच्यावरती आरोप सिद्ध करत नाही, आरोप जर सिद्ध झाला नाही तर संशय घेणं तितकं काही योग्य नाही आहे. तपास करण्याच्या दृष्टीने कोणाकोणावरती संशय घ्यावं हे तपास अधिकाऱ्यांनी ठरवायचं आहे. त्यांनी घेतला तर त्याला काही हरकत नाही, पण ज्यांना त्या विषयातलं ज्ञान नाही त्यांनी त्याच्यावरती कोणाकडे संशय करू नये असं माझं. वायसी पवार, 20 ऑगस्ट 2013 आणि 16 फेब्रुवारी 2015 दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्येचे दिवस आहेत. मला सांगा, आजपर्यंत त्याचा छडा लागत नाही. त्याच्यामुळेच हत्यारांची ही मजल किंवा हा त्यांना एक प्रकारचा काय विश्वास आलेला आहे की आपल्याला कोणी पकडू शकत नाही, म्हणून आपल्या विरोधातल्या प्रत्येक विचाराला ते विचारांनी मारण्याच्या ऐवजी ते हत्येनं मारू इच्छित आहेत. बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत पकडले जात नाही तर जे मारणारे आहेत त्यांचं बळ वाढणारच आहे आणि त्यांना जोर येणारच आहे. प्रश्न असा आहे की ही याच्यात मला वाटतं फेल्युअर पोलिसांचं आहे, मशिनरीचं आहे की ते हे गुन्हे डिटेक्ट करायला फेल गेले आणि त्यांना हे पकडता आलेलं नाहीत. जे काही पकडलं एका केसमध्ये त्याच्यावरती नुसतं चार्जशीट गेलेलं, पुढे काय होईल कोणाला माहीत नाही. प्रश्न एवढाच आहे की आज ही जी घटना आहे या घटनेला मी महत्त्व याच्या दृष्टीने देतो की इथे कुठेतरी कॉन्क्रीट पुरावे हाताला लागण्याची दाट शक्यता आहे आणि मशिनरीमध्ये स्किल असेल तर मला 100% खात्री की हा गुन्हा उघड. भरत पाटणकर, भरत एक मिनिट. सरांशी संबंधित एक मुद्दा मांडायचा आहे जो वायसी पवार साहेबांनी मांडला आणि तुमच्याशी संबंधित तो अशासाठी आहे की आतापर्यंत तुम्ही वारंवार सांगितलं की दाभोळकरांचा खून अमुक तारखेला झाला. मी तुम्हाला या ठिकाणी यादी देतोय. गेल्या 15 वर्षामध्ये 29 हिंदुत्ववादी विचारवंतांच्या हत्या झाल्यात. याच्या व्यतिरिक्त केवळ केरळ राज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 250 लोकांच्या हत्या झाल्यात. मणी नावाचा कम्युनिस्ट पार्टीचा नेता जाहीरपणे सांगतो की आम्हाला अभिमान आहे की आम्ही 250 हत्या केल्यात. त्याच्याबद्दल तुम्हाला कधीही कार्यक्रम, त्याच्याबद्दल कधीही बोलावं असं वाटत नाही. थेट मीडियाला आरोप आहे. माझं सांगा, न्याय नाहीये हो. म्हणायचं आहे भरत पाटणकर, हा जो आरोप म्हणा किंवा ही सुई आहे संशयाची, ही कोणी आपण म्हणण्याची गरज नाही. पोलिसांना जे काही आजपर्यंत सुचवलं गेलं असेल, त्यांच्या शोधात जे सापडलं असेल, त्यातून आता पोलीस अशा स्पष्ट निष्कर्षाला आलेले आहेत की ही सुई सनातन संस्थेकडं, सनातन म्हणणाऱ्या ज्या वेगळ्या संस्था असतील, 1 असेल 10 असतील, त्यांच्याकडे जाते. म्हणून त्यांनी सनातन संस्थेच्या साधकांना याच्या बाबतीत सुद्धा, दाभोळकरांच्या बाबतीत सुद्धा शोधायला CBIनं सुरुवात केलेली आहे. म्हणून ते सनातन संस्थेच्या मुख्य ऑफिसला गोव्याला गेलेले होते. तसंच कलबुर्गींच्या बाबतीत सुद्धा कर्नाटक पोलिसांचं झालेलं आहे. त्यामुळे सुई जी संशयाची आहे तिन्हीच्या मध्ये एकच संस्था आहे असं पोलिसांनी आता जाहीरपणे सांगितलेलं आहे. मला ना भारत पाटणकर, तुमचा हा मुद्दा आहे ना, बरोबर आहे तुमचं की CBIनी चौकशी केलेली आहे. जरा थांबा ना, जरा धीर धरा बोला की तुम्हाला कोणी अडवलं का? मी बोललोय का मगापासून? आता मुद्दा शेवटचा असा आहे की हे CBIचे लोक सनातन संस्थेच्या गोव्याच्या ऑफिसला गेलेले होते आणि तिथं जाऊन गेल्यानंतर जी 2 तिथल्या मुख्य प्रमुखांची चर्चा झाली त्यापैकी डॉक्टर आठवलेजींनी असं सांगितलं की 4था खून सुद्धा होणार आहे असं छापून आलेलं आहे. आता हे जे आलेलं आहे त्याचा अर्थ त्यांना माहीत असे आहे का? भरत पाटणकर, तुम्ही हा मुद्दा मगाशी सांगितलेला आहे. भरत पाटणकर, तुम्ही हा मुद्दा मगाशी सांगितलेला आहे. लास्ट वर्ड बोला.
माझं म्हणणं आहे याच्याबद्दल अलका धुपकरांवरती आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत, पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट म्हणजे सीबीआय चौकशी करते. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये सीबीआयचे नंदकुमार नायर नावाचे अधिकारी, ज्यांच्यावरती हायकोर्टाने ऍक्शन घ्या म्हणून सांगितलं, त्यांना सॅक करा म्हणून सांगितलं, त्यांना प्रमोशन देऊन मुंबईमध्ये आणलं आणि त्यांच्या ताब्यात दाभोळकरांची केस आहे. हे तुम्हाला मी लक्षात आणून देऊ इच्छितो. लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये सगळे पोलीस, आमचा आतापर्यंत एनआयएने तपास केलाय, सीबीआयने केलाय, एटीएसने केलाय, आतापर्यंत कोणीही सापडलेलं नाही. आता तरी किमान मान्य करा की हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारे एका हिंदू संस्थेला बळीचा बकरा बनवला जाते. एवढंच माझं तमाम हिंदूंना आवाहन. प्रेक्षक, चौथ्या गोळीची दहशत या विषयावरची ही चर्चा आपण पाहिलीत. या धमकीची आणि या आधी झालेल्या खुनाची मोडस ऑपरंडी एक आहे, याकडे या चर्चेत अनेकांनी लक्ष वेधलं. धमक्या अजूनही थांबलेल्या नाहीत. अगदी पोलिसांच्या देखत धमक्या देण्यापर्यंत मजल आता वाढलेली आहे, धीर तेवढा आलेला आहे. पोलिसांना या धमक्या देणाऱ्यांना ट्रॅक केलं तर या आधीच्या खुनांचा तपास लागेल असा मुद्दा देखील वायसी पवार यांनी पुढे आणला. एवढी गंभीर धमकी दिलेली असतानाही पोलिसांनी फोन ट्रॅकिंग का केलं नाही असा सवाल देखील यावेळी करण्यात आला. काही हिंदुत्ववादी संघटनांना हिंसेची चटक लागली आहे. वैरानच वैर संपवायचा नवा धम्म ही मंडळी सांगतात अशी टीकेची झोड देखील या कार्यक्रमात उठवण्यात आली. मात्र हे सगळं होत असताना सनातन संस्थेनं मात्र हे सगळे आरोप आज फेटाळून लावले. देशात मोदींवर आणि महाराष्ट्रात सनातनवर आरोप केले की लगेच प्रसिद्धी मिळते. सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी पुरोगामी मंडळी आमच्यावर टीकेच्या गोळ्या झाडतात असा देखील मुद्दा त्यांनी मांडला. प्रेक्षको, सवाल आहे, महालक्ष्मी की अंबाबाई असा वाद घालण्यापेक्षा मंदिरातल्या भ्रष्टाचाराची चर्चा का होत नाही असा सवाल देखील त्यांनी केला. ती अनेकदा करण्यात आलेली आहे. मंदिरापेक्षा मंदिराचे ठेकेदार आणि हिंसेची आयडिओलॉजी हेही मुद्दे आले. प्रेक्षको, काही माणसं धर्मासाठी काहीही करतात किंवा धर्माला विरोध करण्यासाठी काहीही करतात. धर्मासाठी भांडतात किंवा धर्मासाठी एकत्र येतात. धर्मासाठी संघर्ष देखील करतात. धर्म जगायचं सोडून धर्म जगणं एवढं सोडून बाकी सगळं काही करत असतात. इथेही तेच घडतंय. खरं तर दहशत हे विचार प्रसाराचं हत्यार कधीही होऊ शकत नाही आणि हत्येनं विचार कधीही संपत नाही आणि हत्येचं उत्तर हत्या कधीही असू शकत नाही. आता अशा प्रकारच्या हत्या झाल्यानंतर एकाच संस्थेकडे संशयाची सुई वळणं याला कट कारस्थान म्हणणार की योगायोग? आजपर्यंत पकडण्यात आलेलं नाही हे अपयश एखाद्या व्यवस्थेचं की आणखीन कशाचं? पहिला गुन्हा उघडकीला आला नाही की दुसऱ्या गुन्ह्याला चालना मिळते प्रेक्षको, आणि तिसऱ्याला प्रोत्साहन मिळतं आणि चौथा गुन्हा मग आम्हाला आमचा अधिकार वाटू लागतो. जे आपल्यावरील आपल्या विचारांवरील टीकेला घाबरतात, विचारांचं उत्तर विचारांनी देऊ शकत नाहीत, त्यांचा धर्म बुडवायला विरोधी विचारांची गरज राहत नाही, कारण ते स्वतःच तो धर्म संपवायला सक्षम असतात. जी गोष्ट संस्कारित होत नाही, काळानुसार बदलत नाही, ती कालबाह्य होत जाते. या देशात अशा कालबाह्य गोष्टींचा दबदबा वाढणं हे प्रगतीचं लक्षण नाही. न्यायालयानं आदेश देऊनही महिलांना मंदिरात प्रवेश मिळत नाही. धर्माचे अधिकारी असलेले शंकराचार्यच आज दिवसांदिवस वादग्रस्त विधानं करत सुटले आणि अध्यात्माचे प्रसारक देखील धमक्यांची समर्थनं करतायत. मग अशांनी गोळ्यांची दहशत तरी संपणार आहे का? विचार करा प्रेक्षको. जे घडलं ते सगळं मी तुमच्या समोर मांडलं. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.